नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, मी अमोल आगरकर. इंजिनियर अमोल चॅनलमध्ये पुन्हा एकदा आपले मनापासून स्वागत करतो. GDS भरती म्हणजे ग्रामीण डाक सेवक, पोस्ट ऑफिस भरती ज्याला आपण म्हणतो. पोस्ट ऑफिसमध्ये म्हणजे सेंट्रल गव्हर्नमेंटमध्ये अतिशय मोठ्या प्रमाणात दरवर्षी वॅकन्सी निघत आहेत. मागच्या 3-4 वर्षापासून आपण अपडेट देतो आहे त्या वॅकन्सीबद्दल. बरेचसे विद्यार्थी जॉईन झालेले आहेत जे 10वी बेसवर जी रिक्रुटमेंट असते किंवा जी भरती जी 10वी बेसवर आहे पोस्ट ऑफिसची, तर त्यामध्ये चांगल्या सर्व्हिस आहे, म्हणजे सेंट्रल गव्हर्नमेंटची सर्व्हिस आहे. बेनिफिट्स खूप चांगले आहे. सॅलरी पॅकेज थोडंसं कमी आहे, परंतु नंतर त्यामध्ये सुद्धा वाढ होते आणि अतिशय चांगला जॉब आहे. 4 ते 5 तासाचं काम असतं आणि बाकी अदर वेळेस तुम्ही दुसरं काही काम करू शकता. ठीक आहे. आणि सगळ्यात मेन म्हणजे आपल्या नेटिव्ह प्लेसजवळ, आपलं जे घराजवळ आपण ते पोस्टिंग घेऊ शकतो. स्टार्टिंगला तुम्हाला 2-4 वर्ष इकडे तिकडे काम करावं लागू शकते, परंतु नंतर तुम्ही तुमच्या नेटिव्ह प्लेसमध्ये जर तुमची इच्छा असेल तर कुठल्याही जिल्ह्यामध्ये, कुठल्याही तालुक्यामध्ये, कुठल्याही खेडे विभागामध्ये, विलेजमध्ये तुम्ही पोस्टिंग घेऊ शकता. हा याचा बेनिफिट आहे. ठीक आहे. कारण आपण बघतो की प्रत्येक गावामध्ये, खेडेगावामध्ये सुद्धा पोस्ट ऑफिस तुम्हाला दिसते. ठीक आहे. तर तिथे तुम्ही पोस्टिंग घेऊ शकता जर तुमची इच्छा असेल तर, किंवा डिस्ट्रिक्ट प्लेसला सुद्धा तुम्हाला पोस्टिंग मिळू शकते. ठीक आहे. तर मित्रांनो, या GDS भरतीचं अपडेट म्हणजे बघा, मागच्या 1-2 व्हिडिओमध्ये आपण माहिती दिलेली आहे, भरतीबद्दल माहिती दिलेली आहे. 2024ची भरती, त्यामध्ये साधारण 40,000 प्लस जे आहे ते ऑल ओव्हर इंडियामध्ये वॅकन्सी आहे आणि 3,000 प्लस ही वॅकन्सी आपल्या महाराष्ट्रामध्ये आहे. ठीक आहे. तर बघा, तुम्ही फॉर्म तर ऑलरेडी भरलेला असेल, कारण की 5 ऑगस्ट त्याची लास्ट डेट होती. साधारण 25 ते 30 तारखेच्या दरम्यान, या महिन्याच्या 25 ते 30 तारखेच्या दरम्यान रिझल्टची अतिशय जास्त दाट शक्यता आहे. त्याआधीसुद्धा येऊ शकतो रिझल्ट, परंतु जे काही माहिती मिळते आहे, जे काही GDSचे जे काही तिथून जे काही सोर्सेस आहे त्यानुसार जी माहिती मिळते आहे, त्यानुसार साधारण 25 ते 30च्या दरम्यान एक्सपेक्टेड आहे. बरं, हे कन्फर्म डेट नाही आहे. तुम्हाला मी कन्फर्म म्हणजे कुठली डेट सांगणार नाही, परंतु साधारण 25च्या जवळपास 25 ते 30 ऑगस्टमध्ये हे रिझल्ट लागून जाईल, कारण की जास्त याला डिले होत नाही. कारण डायरेक्ट सिस्टीम जनरेटेड असतं. आपण जेव्हा फॉर्म भरतो, आपला फॉर्म हा आपल्या रँकनुसार, म्हणजे आपण जे काही मार्क्स तिथे टाकत असतो त्यानुसार तुमचं तिथे सिस्टीम जनरेटेडमध्ये ऑटोमॅटिकली सॉफ्टवेअरनुसार तुमचं मेरिट लिस्ट लागत असते आणि ती मेरिट लिस्ट तुम्हाला शो होते नंतर साईटवर. 25 ते 30 तारखेच्या दरम्यान GDS ऑनलाईन जी काही साईट आहे, तुम्ही ती साईटमध्ये बघू शकता. अदरवाईज तुम्ही आपलं जे टेलिग्राम चॅनल आहे इंजिनियर अमोल जॉईन केलेलं असेलच, मी असं एक गृहीत धरतो. हे रिझल्टचे आपले एक अनाऊन्समेंट किंवा रिझल्टचं जे काही PDF आहे ते आपण शेअर करूच पुढच्या काही दिवसामध्ये. आजची साधारण 10 तारीख आहे. पुढच्या साधारण 15 ते 20 दिवसामध्ये हा रिझल्ट अपेक्षित आहे. जास्त डिले होणार नाही, कारण की दरवर्षी हे थोडंसं प्रोग्रेस करत आहे GDSमध्ये. जे सुरुवातीचे पिरियड होता, सुरुवातीची जी भरती होती 4-5 वर्ष आधीची जी सायकल होती, त्यामध्ये त्यांनी 5-6 महिने लावले होते. नंतर त्यांनी 2-3 महिने, नंतर त्यांनी 1 महिना वगैरे असं करत करत आता साधारण 1 महिन्यामध्ये आपण एक्सपेक्ट करू शकतो. सगळ्यात महत्त्वाचा भाग म्हणजे मित्रांनो बघा, की तुम्ही फॉर्म भरला असेल असं मी गृहीत धरतो, कारण मी हे सांगितलं होतं की साधारण कमी जरी पर्सेंटेज असले, 70-75 किंवा त्यापेक्षाही खाली असलं तरी फॉर्म भरा. कारण की इथे कसं असतं की मेरिट लिस्ट ही त्या पोस्ट ऑफिसच्या जे तिथं जे जागा आहे, ते जिल्हा आहे किंवा तालुका आहे किंवा डिव्हिजन आहे त्यानुसार लागत असते. त्यामुळे असं लकीली तुम्हाला पॉसिबल होऊ शकते की तुम्ही जिथे फॉर्म भरला तिथे मेरिट कमी जाऊ शकतो. मेरिट हा सहसा हायच जातो. बऱ्याचशा लोकांकडनं किंवा बऱ्याचशा जे काही ऑलरेडी ज्यांनी फॉर्म भरलेला 1-2 वर्षाची त्यांच्याकडनं ऐकलं असेल की 95-90च्या वर असा मेरिट असतो वगैरे. तर हे खरं आहे, परंतु त्यामध्ये कॅटेगरी वाईज थोडंफार चेंजेस होऊ शकतात आणि यावर्षी डेफिनेटली असे चान्सेस आहे की हा मेरिट थोडासा लो येऊ शकतो. असं नाही सांगणार मी की एकदम 50 आणि 55वर येईल, परंतु 70-80पर्यंत जे आहे त्यांना थोडंफार होप ठेवायला काही हरकत नाही. आणि दुसरं असते समांतर आरक्षण. समांतर आरक्षणानुसार भरपूर फॅसिलिटीज असतात, भरपूर मेरिट लो येण्याची शक्यता असते. ते आपल्याला माहीत नसतं, परंतु कसं असतं की एखाद्याचं सिलेक्शन कमी पर्सेंटेजवर सुद्धा होऊन जातं, कारण त्या पर्टिक्युलर पोस्ट ऑफिसमध्ये. फॉर एक्झाम्पल मी तुम्हाला सांगतो की तुम्ही एखाद्या कुठल्या तरी विलेजमध्ये GDSसाठी फॉर्म भरला असेल की मला इथलं GDS पोस्ट मिळावी. ठीक आहे. तिथे समजा 2 जागा असतील आणि फक्त 3 अर्ज आले असतील, 4 अर्ज आले असतील. लकीली, बरं, हे असं होत नाही सहसा, परंतु 3 ते 4 अर्ज आले असतील आणि त्यामध्ये तुमचे पर्सेंटेज थोडे जास्त असेल, एखाद्याला 70 असेल, तुम्हाला 72 असेल, किंवा एखाद्याला 80 असतील, तुम्हाला 82 असतील, 85 असतील, तर तुमचं सिलेक्शन तिथे होऊन जाईल. त्याच्यामुळे ह्या सगळं लक फॅक्टर आहे ह्या भागामध्ये, कारण आपल्याला माहीत नाही राहत की तिथे किती अर्ज येणार आहेत. ठीक आहे. पहिला भाग हा. आणि दुसरा भाग असा की पहिली जेव्हा मेरिट लिस्ट लागते, साधारण बघा 3,000 प्लस वॅकन्सी आहे महाराष्ट्रामध्ये, आणि पहिली जेव्हा मेरिट लिस्ट लागेल त्याच्यानंतर तुम्हाला बघा त्याच्यामध्ये जे काही पर्सेंटेज विद्यार्थ्यांनी टाकलेले असतात आणि बऱ्याचशा वेळा चुकीचे सुद्धा टाकतात. त्याच्यामुळे पहिली जी लिस्ट, समजा आता आपण असं समजू की 3,000ची लिस्ट लागली, तर 3,000मध्ये साधारण 1,500 मुलं हे रिजेक्ट होतात काही ना काही कारणास्तव. डॉक्युमेंटेशन म्हणा, DVमध्ये म्हणा, किंवा काही मार्क चुकीचे असतात, काहीतरी कुठेतरी चुका केलेल्या असतात. त्याच्यामुळे
3000 पैकी 1500 मुलं हे इथेच रिजेक्ट होतात. 50%च्या जवळपास हा रेशो असा आहे की साधारण 40% 50% मुलं रिजेक्ट होतात. दरवर्षीचा हा रेकॉर्ड आहे. आणि त्यानंतर तुमचे जे 1500मध्ये तुमचे आणखी 1500 आहेत त्याच्या अशा 5-6 लिस्ट लागतात. बरेचसे विद्यार्थी चुकीचा फॉर्म भरतात मित्रांनो, कारण की कसं आहे काही ना काहीतरी कुठे ना कुठे घाईगडबडीत आपल्याकडनं चूक होतच असते. आणि जे विद्यार्थी व्यवस्थित फॉर्म भरतात ते आपण नशीबवान समजू शकतो. त्यासाठी मी तुम्हाला म्हटलं की फॉर्म भरा. ₹100 फी आहे. बाकी कॅटेगरीला फीसुद्धा नाही आहे. तर थोडंसं तिथे आपल्याला काही हरकत नाही रिस्क घ्यायला, किंवा आपण फॉर्म भरला स्वतःला काय म्हणतात त्याला एक चान्स द्यायला काही हरकत नाही आहे. त्यामुळे फॉर्म भरायसाठी मी तुम्हाला म्हटलेलं होतं व्हिडिओमध्ये. आणि ज्यांनी फॉर्म भरलेले आहे तर बरेचसे विद्यार्थी, कारण आम्हाला माहिती आहे ना, आमच्याशी कॉन्टॅक्ट करतात विद्यार्थी टीव्हीमध्ये काय काय डॉक्युमेंट लागतील, किंवा काय कुठे स्टेजेस कसे आहे, राऊंड्स कसे आहे वगैरे. राऊंड्स म्हणजे तुमचं सिलेक्शनसाठी राऊंड नाही आहे, परंतु DV किंवा DVच्या नंतर काही 2-3 राऊंड असतात. म्हणजे DVमध्ये जेव्हा ते बोलवतात त्यानंतर तुम्हाला ते डिव्हिजनला अटेंड करायला सांगतात नेक्स्ट काही 8-10 दिवसामध्ये. त्यानंतर तुमचं जे तालुका प्लेस आहे तिथे तुम्हाला अटेंड करावं लागतं जिल्ह्यानंतर तालुक्यामध्ये, आणि नंतर तुम्हाला ते डिटेल पोस्टिंग देतात. यामध्ये साधारण एखाद महिना जाऊ शकतो सिलेक्शन झाल्यानंतर बरं. आणि त्यानंतर वेटिंग लिस्ट लागतात. तर वेटिंग लिस्ट 5-6 कमीत कमी 6 वेटिंग लिस्टच्या लागतीलच. त्याच्यामुळे निश्चिंत राहा. तुम्ही फॉर्म भरला असेल आणि व्यवस्थित फॉर्म भरला असेल तर तुमच्या सिलेक्शनचे चान्सेस भरपूर आहे. फक्त आपल्या चॅनलशी म्हणजे इंजिनियर अमोल यूट्यूब चॅनलशी कनेक्टेड राहा. सबस्क्राईब केलं नसेल, बेल आयकन क्लिक केलं नसेल तर अजूनही क्लिक करा, कारण बऱ्याचशा विद्यार्थ्यांना माहितीच राहत नाही आणि त्यांच्याकडनं अपॉर्च्युनिटी निघून जाते. ठीक आहे. माझं असं म्हणणं आहे की तुम्ही काहीतरी कुठेतरी एखादा जॉब सेफ साईट तुमच्याकडे असणं आवश्यक आहे, सिक्युरिटी असणं आवश्यक आहे. त्याच्यामुळे हा जॉब करायचा किंवा जॉईन करायचा, आणि त्यानंतर तुम्हाला काय करायचं ते बघायचं. कारण की बरेचसे विद्यार्थी जॉब जॉईन केल्यानंतर सुद्धा सोडतात, आणि म्हणूनच ह्या वॅकन्सी दरवर्षी निघत आहे. तुम्हाला सुद्धा इथे चान्स मिळू शकतो. जो व्हिडिओ तुम्ही बघत आहात, एखादा विद्यार्थी बघत असेल तो कदाचित पुढे एका महिन्यामध्ये तिथे जॉईनसुद्धा होऊ शकतो पोस्ट ऑफिसमध्ये. आणि पोस्टिंग कुठे मिळते किंवा पर्सेंटेज काय, आपल्याला कुठे जायचं आहे, असं आहे हे टेन्शन सध्या घ्यायचं नाही. पुढे मागे तुम्हाला 2 वर्षानंतर तुम्ही सहज ट्रान्सफर घेऊ शकता. खूप मोठं जाळं आहे पोस्ट ऑफिसचं किंवा GDS किंवा जे काही आता रिक्रुटमेंट चालू आहे ते BPM आणि BPMचं खूप मोठं जाळं आहे. बऱ्याचशा ठिकाणी ऑफिसेस आहे. तुम्हाला तुमच्या सोयीनुसार 2 ते 3 वर्षामध्ये तुम्ही ट्रान्सफर इथे घेऊ शकता. सॅलरीचं सुद्धा 12 ते 15,000 सॅलरी आहे, आणि पुढे त्याच्यामध्ये इन्क्रीमेंट दरवर्षी DA वगैरे HRA वगैरे होतच राहते. ठीक आहे. आणि फॅसिलिटीज वेगळ्या असतात. त्याच्यामुळे ते टेन्शन तुम्हाला घ्यायची काही गरज नाही आहे. फक्त सिलेक्शन होणं महत्त्वाचं आहे. बाकी सिलेक्शन झाल्यानंतर तुम्हाला जर सुटेबल वाटलं तर तुम्ही ते कंटिन्यू करा, किंवा मग तुम्ही ते रिझाईन कधी करू शकता. एखादा नोटीस पिरियड वगैरे एखाद महिन्याचा नोटीस पिरियड देऊन तुम्ही ते रिझाईन करू शकता. तर काही तुम्ही बांधलेलं नाही आहे तिथे की तुम्हाला तिथे करावंच लागतं वगैरे. आणि सोबत तुम्ही एज्युकेशन पण सुद्धा घेऊ शकता. मला काही जणांचे कमेंट होते, एज्युकेशनसुद्धा तुम्ही घेऊ शकता सोबत. त्याच्यामुळे असं नाही की बा तुम्ही आता GDS जॉईन केलं किंवा पोस्ट ऑफिस जॉईन केलं तुम्हाला पुढे शिकता येणार नाही. एखाद्याला MPSC UPSCचं प्रिपरेशन करायचं असेल किंवा कुठलंही प्रिपरेशन करायचं असेल तुम्ही करू शकता, असं काही हरकत नाही आहे. तर मित्रांनो, साधारण या महिन्याच्या एंडिंगमध्ये रिझल्ट अपेक्षित आहे. शक्यता दाट आहे की 25 ते 30च्या दरम्यान हा रिझल्ट लागून जाईल. बाकी त्यामध्ये आणखी काही पॉझिटिव्ह अपडेट आपल्याकडे आलं तर आपण एक व्हिडिओ घेऊ, किंवा आपलं टेलिग्राम चॅनल आहे इंजिनियर अमोल. खाली डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये आपण सगळ्या लिंक दिलेल्या आहे, त्यावरून तुम्ही ती टेलिग्राम चॅनल जॉईन करू शकता, किंवा यूट्यूब चॅनल सबस्क्राईब केलं नसेल तर सबस्क्राईब करून ठेवा. कारण पुढे अतिशय महत्त्वाचे अपडेट्स आपले GDS रिलेटेड पुढे येणारच आहे. आणि आपलं टेलिग्राम चॅनल जे आहे त्यावर आपण प्रत्येक वेटिंग लिस्ट इथे टाकणार आहे. आणि पुढच्या वेळेस जेव्हा रिझल्ट येईल, आता फर्स्ट मेरिट लिस्ट, सेकंड मेरिट लिस्ट किंवा फर्स्ट वेटिंग लिस्ट, सेकंड वेटिंग लिस्ट, त्याचे सगळे व्हिडिओज आपण सुद्धा घेणार आहे. त्याच्यामुळे चॅनलशी कनेक्टेड राहा, कारण की विद्यार्थ्यांना माहितीच पडत नाही. बऱ्याचशा जणांचं सिलेक्शन होते पण त्यांना माहीत नसते की आपलं सिलेक्शन झालं आहे. असं भरपूर वेळा होते मित्रांनो, बऱ्याच वेळा होते. आम्हाला तसे अनुभव आहे मागच्या 3-4 वर्षापासून. त्यामुळे आवर्जून तुम्ही चॅनल सबस्क्राईब करणं आवश्यक आहे, जेणेकरून तुम्हाला ॲटोमॅटिक अपडेट येईल. तुम्ही सबस्क्राईब केलं चॅनल, यूट्यूब चॅनल सबस्क्राईब केलं आपलं, की तुम्हाला अपडेट ॲटोमॅटिकली तुम्हाला वरती ब्लिंक होते. तुमचं नेट ऑन केलं तुम्ही किंवा आता हा व्हिडिओ आला तो व्हिडिओ आला, तुमच्या लक्षात येऊन जाते. बऱ्याच जणांना ते माहिती असेल. ठीक आहे. आणि बाकी कट ऑफचा विचार सध्या करू नका. कट ऑफ हा लो जाईल, हाय जाईल हे सध्या विचार करू नका. आपण आपलं काम केलं आहे, फॉर्म भरलेला आहे. पुढे जे काही होईल ते आपलं नशीब. झालं तर फारच चांगलं. माझ्या शुभेच्छा तुमच्यासोबत आहे मित्रांनो. डॉक्युमेंट रिलेटेड जे आहे, डॉक्युमेंट तुमचे रेडी असणं आवश्यक आहे. तुमचे पर्सेंटेज जर चांगले असतील आणि तुम्हाला आशा असेल की आपलं या रिजनमध्ये सिलेक्शन होऊ शकते GDSमध्ये किंवा पोस्ट ऑफिसमध्ये, तर तुमचं डॉक्युमेंट व्हेरिफिकेशनला तुमचे डॉक्युमेंट्स व्यवस्थित असणं आवश्यक आहे, नाही तर तुमचं रिजेक्शन होऊ शकते. ठीक आहे. थोडाफार वेळ ते 8 दिवस वगैरे देतात, किंवा तुमचं काही त्रुटी असतील किंवा चुका, तुमचं काय डॉक्युमेंट रिलेटेड काही वेळ झाला असेल किंवा तुमच्या काही एखादं डॉक्युमेंट असेल, तुम्हाला ते 8 दिवस देतात. तुम्ही ते डॉक्युमेंट आणू शकता. ठीक आहे. सर्टिफिकेट रिलेटेड सांगतो त्याच्यामुळे. आणि डॉक्युमेंटचा व्हिडिओ आपला पुढच्या 8 दिवसामध्ये, एक डॉक्युमेंट व्हेरिफिकेशनला तुम्हाला काय काय डॉक्युमेंट लागतील ते डिटेल व्हिडिओ आपण आता पुढच्या काही दिवसामध्ये आपल्या चॅनलवर आणणारच आहे. त्यासाठी चॅनलला नक्की सबस्क्राईब करून ठेवा. आणि आजचा व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल मित्रांनो, बरेचसे माहिती घेऊनच आपण हा व्हिडिओ इथे क्रिएट केलेला आहे किंवा तुमच्यासाठी आणलेला आहे. व्हिडिओ आवडला असेल तर प्लीज व्हिडिओला लाईक करा आणि शेअर करा जास्तीत जास्त, जेणेकरून इतरांना सुद्धा ती माहिती मिळेल. धन्यवाद मित्रांनो.